किती खतरी जागावर येलत ना भाऊ. आम्ही तुम्हाला देखाड मग कशी खतरी जागावर येलत. तुम्हाला ॲमेझॉनना जंगल देखील वशात, कोणता म्हणत आपला आफ्रिकनना जंगल देखील वशा, पण तुम्ही खानदेशना जंगलना देखील वशा. असा जंगल ना डायरेक्ट भुतडं सुधारत डायरेक्ट. तुम्हाला आता अशी जागा देखाड मग तशी जागा तुम्ही जंगल मग कधी देखील बी होणार ना. आणि तशी जागा कोणता जंगल मग होणार बी ना. आता देखाड पहिला एक जागा देखील आहे तुम्ही ह्याचा खायचं रा जंगल मग पाणी घुसेल आहे. हा काय नदी नदी ना साईड हा पाणी जंगल मग घुसेल धरण ना पाणी. तर देखा तर झाड तादक ताता मासा एक कवडा मासा ताटीन दिखाव ना तरी पाणी आलाय रे ना. आता शिवबाबूल पण ह्याच्या काठी मासा असं मोठा पाणी आडी दिखत होती. तर ह्याचा का वो इतला खतरनाक जंगल नाही. तर डायरेक्ट आमना जावा जिरीत कोणा जावा ना. मग 3 जण येलं ते का आता खाल 2 जण उभं. आता तुम्हाला ता लिहिज आहे मी तथा देखा तुम्ही भूती या जागा देखा मग तुम्ही तसा देखीलच ना होणार जंगल मग. आता जात तर आम्ही खाल उतरम आहे मग तुम्हाला दखाड मग ती जागा द्या कितली खंतडत. बाकी जागा काय दखाडा येणार ना तुम्हाला, कारण की आम्ही पहिलंच गणच फिरिलेलं. तर आता ती जागा दखाड मग तुम्हाला एकदम भूती या जागा डायरेक्ट. चला मग फायनली भाऊ आता खाल उतर ना. आता मग जाय रे ना ती जागाकडं. हां मला दखाड मग ती जागा आहे दखा पुढं धरा कॅमेरा. देखा पाणी दादा का तथा हे पाणीच बरं असा पारता तसं डायरेक्ट. आम्ही गेलो होतो फिराय या जंगल. अरे वाघ बिसत बोर रिसळली असत, भालू असत, आपल्या काय सायले असत, सस वांढर हरणी सगळं असं वाढे डायरेक्ट. आहे का पाणी ॲमेझॉनना जंगल आपला खानदेशी जंगल भाऊ. तुम्हाला जर येवान राहील ना जंगल मग तर डायरेक्ट 40 गाव कडून जाऊ द्या तर पिलकोडला सामाना आणि त्याचे उपखेड फाटा हे चाराना डायरेक्ट जंगल मग हीच. आणि जर कधी तुम्हाला मालेगावकडे येणार आहे ना तर तुम्हाला डायरेक्ट पिलकोडाची चाराना तर देखा पाणीचं वाटे पुरा पाणी आहे डायरेक्ट. आता तुम्हाला ती भूत या जागाकडे जाईल. तर भाऊ ती जागावर पाणी लागेल भाऊ भूत या जागावर. तरी मग तर झूम करी संध्या काढतो कारण की तातटच होती भूत या जागा. पुरा वट वागळत भाऊ तटे झाड लढा पुरं वट वागळ मोठं डायरेक्ट काय उलट टमेल तडे. पहिलं एक टाइम येलो होता मग तो पाणी नव्हता बाय. पाणी तुम्ही घ्या आता धरण ना, कारण की नवीन धरण बनेला ना वरकाडा ना त्या गुंता पाणी जास्त तुम्ही जायला. जर कधी जाता जमणार ना होत आता मग तुम्हाला ती जागा द्याकड आणि पोषित करसू तातडीच ती जागा ता आता देख आता जगा पाणी कितला इथला जंगल मग पाणी ना भाऊ डायरेक्ट काय सांगू तुम्हाला. हा 3-8 बी तर पाणी लागेल इकडं भाऊ डायरेक्ट असा पाणी लागेल इकडं. आणि पाणी तत्ता घुसेल असं काय वरकाडा धरण बनी रीत भाऊ अजून बनीच रीत तर त्यात धरण ना पाणी बनी रीत तरी आटलो कार कसा आहे. तर भाऊ आम्हाला आता वापस तथा आम्हाला रस्त्याकडे जाणं पडे कारण की आम्हाला तथा जावं जागा ना. नाही तर तुम्हाला ती जागा डायरेक्ट काढता अरे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट हजारांनी संख्या मग डायरेक्ट वट वागळत त्याचे डायरेक्ट माणूस जर घ्या ना जर कधी उठाणार ना तर ते जर उठत तर डायरेक्ट आपला सूर्य ना उजाळा पडू देत नाही इथलं सावट त्यासाठी. ती जागा चिचुळाना झाड त्याचे सत्य वट वागळ त्याचे पुरं चिचुळानं झाड असत. तर जबरदस्त झाड असत पुन्हा तर आहे का आता जबरदस्त सबड आहे जागा. मग आता देख इकडं देखाल तुम्हाला आज आहे इकडं देखाड मग देखा भाऊ डायरेक्ट हे रस्ता पहिल्या पावट्या असत बरं भाऊ. हे पहिल्या पावट्या असत पण डायरेक्ट ना पाणी इथलं हे लागेल तर जनावर डायरेक्ट कथं पळेल कथा ना आहे देखा आठ आम्ही पहिलं बकऱ्या चारसत तो असा पाणी आजपर्यंत देखील आठ फिरतात आम्ही बकऱ्या चारत
आणि आठ डायरेक्ट पाणीच पाणी लागेल हो जंगल हे का पुरा जबरदस्त डायरेक्ट डिस्कवरी चॅनल पेक्षा जबरदस्त बी जायला डायरेक्ट इलाका देखील जनावर बी होते त्या गुंता जीव बी घाबरू फिरा ना पण ती जागावर जावाला भेटता ना भाऊ आता पाणी लागणार कारण की तर पाणी मग टापू पडी गया आता आणि त्यानं त्याची चुळान झाडते पाणी मजत ना तर तरी इथली लाखो ना संख्या मग वट वागळसत ना तर डायरेक्ट माणूस जो उठा ना ते वट वागळसला डायरेक्ट आपला सूर्य नाव जाळ पडू देत ना पण आता तरी जावाला चान्स आहे ना कारण की पाणी तरी जायला गेलं तर तुला मी भूत आहे इलाका द्या काढता आपला म्हणजे थोडीशी नाव नू डुंगा डांगा जर होता ना बिंदास तरी जायला लागतं थांब हे दाखव कसा ना झाड काय जो बाय काटाल्या मग काय ओळख ना त्याला कमेंट मग सांग जगतो मग कसा ना झाड एकटा फिराय ना भाऊ इकडे येतं तसं हा ना हा देखो फायनली हा ठीक शांत वातावरण मला तर फक्त एकच बेव वाटी रीत की वाघ ना आमना सामना नावाला कारण की आमनी गाडी चांगली 3-4 किलोमीटर दूरत आता आम जास्ती मजारी लागेल तुम्हाला तर पटांगण इलाका देखील हो पण हे डिस्कवरी चॅनलपेक्षा कमी बी ना इथे का मासे दिसत भाऊ ताव धरण मग इथलं बेकार मासं दिसत ना बो आता एवढं काटवानात तर मासं तर बेकार आहे तुम्हाला म्हणे एखादा टाइम ती जागा नक्की देखाडतो पण आता काय देखाडा येणार ना कारण की वर जातात तर तुम्हाला मग एकदम मोठा घास बी देखाडता हरण्या त्या रथटे मी वाटलं ना तर तुम्हाला सांगणार ना मालेगावकडे याच्या तरी पिलकोडला थांबा 40गावकडे याच्या तरी पिलकोडला थांबा बरोबर तुम्हाला आता मॅप मग आपलं लोकेशनवर बी दिखेची कोणता पिलकोड ना तर 3 कोड असं कठी मॅप मालेगावकडून बी आणि 40गावकडून बी सारखाच पडत आता जाता मग थोडासा माझा माझं चार्जिंग रोज देणार पुढे घर जावाला नाही तर तुम्हाला मी पुरा देखाडता अजून एक टाईम असं जंगल म्हणून तुम्हाला पुरा देखाडतो जंगल आणि लोकेशन कसं असतं त्या बी देखाडतो तुम्हाला सगळा आता तर हिवाळा असं हे का देखील आहे तुम्हाला असं काय वाटत तुम्हाला एकटंच तुम्हाला कसा वाटे तुम्हाला वाटे उद्या तर पटांगण मग उभा माहिती तरी बी थांबा पुढे जायचं काढ आपला खानदेश ना जंगल भाऊ आटे कालदी गेलो होतो काही नाही ना काय बी आहे ना आता वारूळला म्हणता का वाघ भेटेल भाऊ चांगला जे काय का वारूळ माहिती त्याला वाघ अशी येणार व्हायचा का कसा वाटे ना बन एकदम डुबा चढणार चालू दिख ना म्हणतो आमना सामने असा गांड्या फाट जाते भाऊ चला मग जय खानदेश जय आदिवासी देखाडतो तुम्हाला पुढं अजून एक ब्लॉग तर सबस्क्राईब करी ठेवा लाईक करायला विसरू नका आणि जोडीदारासला बी शेअर करा कारण की तुम्हाला जंगलने पुरी माहिती घेसू आणि आपला व्हिडिओ तर येतच राहत बारी त्या गुंता सबस्क्राईब करी ठेवा चला मग जय खानदेश जय आदिवासी